नवी मुंबई में तेल के सही उपयोग और संरक्षण को लेकर क्षमता महोत्सव का आयोजन किया गया। 14 फरवरी से 28 फरवरी तक चलने वाले इस अभियान में तेल के सही उपयोग और बचत को लेकर नागरिकों को जागरूक किया जाएगा। हरित और स्वच्छता ऊर्जा की थीम के तहत ये महोत्सव देश भर में कई तेल कंपनियां हिस्सा लेंगी। इस महोत्सव के दौरान नागरिकों को तेल की बचत और उसके सही उपयोग के बारे में जानकारी दी जाएगी। आयोजकों के मुताबिक भारत में 90% तेल आयात करता है, जिससे देश पर भारी वित्तीय बोझ पड़ता है। इस अभियान का मकसद तेल की बर्बादी को रोकना और पर्यावरण को सुरक्षित रखना है। देखना होगा कि यह अभियान लोगों को कितना जागरूक कर पाता है। क्षमता महोत्सव 2024-25 हा आपण साजरा करत आहे 14 फेब्रुवारीपासून 28 फेब्रुवारीपर्यंत। आणि याच्यामध्ये सगळ्या गव्हर्नमेंट ऑइल कंपनीज पार्टिसिपेट करतात अंडर द गायडन्स आपण म्हणू शकतो की जे मिनिस्ट्री ऑफ पेट्रोलियम अँड नॅचरल गॅस। या वर्षीची टॅगलाईन आपण आहे की हरित एवं स्वच्छ ऊर्जा अपनाएं, पर्यावरण को स्वच्छ बनाएं, ही त्याची या वर्षीची टॅगलाईन आहे। आणि आपण हा उत्सव करतो मेनली लोकांना अवेअरनेस होण्यासाठी की बाबा कन्झर्वेशन ऑइल कन्झर्वेशन कशासाठी करायचं, त्याचा उद्देश काय आहे। किंवा जेव्हा आपण पेट्रोल डिझेल किंवा जे आपण फॉसिल फ्युएल्स वापरतो त्याच्यामध्ये आपण त्याचं कन्झर्वेशन केल्यानंतर त्याचे बरेच फायदे आहेत। आपली हेल्थ कंडिशन पण सुधारू शकते, एन्व्हायरमेंटला पण प्रोटेक्शन होऊ शकतं, हा त्याचा मेन फायदा आहे। आणि जे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की भारत देश आहे की ज्याच्यामध्ये 90% आपण क्रूड ऑइल हे फॉरेनमधून दुसऱ्या कंट्रीमधून आपण इम्पोर्ट करतो। त्यामुळे इम्पोर्टचं बिल पण आपलं कमी होऊ शकतं जर आपण प्रॉपरली योग्य प्रकारे आपण फ्युएल कन्झर्वेशन केलं तर। हेच आपल्याला प्रत्येक सिटीजनपर्यंत, प्रत्येक नागरिकापर्यंत आपण पोहोचण्याचा प्रयत्न करत आहोत। हा जो 15 दिवसाचा आपला जो कार्यक्रम आहे त्याच्यामध्ये आपण सगळे जे सोसायटीच्या प्रत्येक थरातल्या लोकांपर्यंत आपण पोहोचण्याचा प्रयत्न करणार आहोत। त्याच्यामध्ये आपण शाळकरी मुलं असतील, कॉलेजमध्ये मुलं असतील, त्याच्यानंतर आपले शेतकरी मित्र असतील, आपले ड्रायव्हर्स असतील, व्हेरियस सेगमेंट जे आहेत त्याप्रमाणे, प्लस आपण जे सोसायटीज आहेत, NGO आहेत, या सगळ्यांपर्यंत आपण पोहोचण्याचा प्रयत्न करणार आहोत की जेणेकरून सगळ्यांपर्यंत आपण ऑइल कन्झर्वेशन हा जो महत्त्वाचा मुद्दा आहे तो लोकांपर्यंत पोहोचवत आहोत। आणि ह्या पोहोचवण्यासाठी आपण वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटी पण आपण करणार आहोत। जसं आपण सांगितलं की पेंटिंग कॉम्पिटिशन आहे, ड्रॉइंग कॉम्पिटिशन आहे, इवन वॉल पेंटिंग आहे, डिबेट्स आहेत वेगवेगळे, ग्रुप टॉक्स आहेत, सायक्लोथॉन आहे, मॅरेथॉन आहेत, या खूप ॲक्टिव्हिटीज आपण करणार आहोत। आणि आपले डिस्ट्रिक्ट लेवलचे कोऑर्डिनेटर्स आहेत पेट्रोल पंप डिव्हिजनचे, आणि डिस्ट्रिक्ट नोडल ऑफिसर्स आहेत जे आपले LPGचे डिव्हिजन्स बघतात। आणि हे सगळेजण मिळून आपण या ॲक्टिव्हिटीज करणार आहोत। आणि हा फक्त 15 दिवसाचा कार्यक्रम नाही आहे, तर ह्याच्यामधून आपण असं म्हणजे आपली ती एक वे ऑफ लाईफ व्हायला पाहिजे। आणि मला तर कॉन्फिडंट आहे की अशा प्रोग्राम्समुळे लोकांच्या बिहेवियरमध्ये नक्की चेंज होईल आणि ऑइल कन्झर्वेशन हा एक इम्पॉर्टंट पॅरामीटर त्यांच्या लाईफमध्ये राहील।